हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। तर आज होती अक्षय तृतीया, त्यानिमित्ताने मला पूजा देखील करायची होती आणि तुमच्यासोबत देखील व्हिडिओ मी शेअर करणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले तर जॉबसोबतच मी स्वामी सेवा देखील करतो आणि जेव्हा मी सेवा करतो तर माझं जे मन आहे तर ते खूप प्रसन्न होतं आणि जो माझा पूर्ण दिवस आहे तर तो खूप छान प्रकारे जातो। सर्वात अगोदर जी काही पूजेला फुले लागणार होती तर ती मी सर्व आणून घेतली होती। त्याचबरोबर फुलांचा जो गजरा आहे तर तो देखील मी तयार केला होता, कारण आज महालक्ष्मी देवीची सेवा करायची होती। त्यामुळे देवी आईला आपण गजरा परिधान केल्यावर देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते खूप अजून छान दिसतं। त्यामुळे मी अशा प्रकारे काही ना काही म्हणजे करतच असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो। हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असा स्वयंसिद्ध मुहूर्त, ज्या दिवशी केलेले दान धर्म आणि कर्म कधीच संपत नाही, ते अक्षय राहते। अक्षय तृतीया हा दिवस केवळ पंचांगातील एक तारीख नाही, तर तो निसर्गाचा आणि ईश्वराचा आपल्याला मिळालेला एक वरदान आहे। हा दिवस म्हणजे भगवान विष्णूंचे 6वे अवतार परशुराम यांचा जन्मोत्सव। याच पवित्र दिवशी स्वर्गातून माता गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले होते, ज्याने सागरपुत्राचा उद्धार केला। पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवसाला अक्षय का म्हणतात? अक्षय म्हणजे संपणे आणि अक्षय म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही। इतकंच काय, महाभारतातील एक अतिशय सुंदर प्रसंग आहे। जेव्हा पांडव वनवासात असताना त्यांच्याकडे पाहुणे आले आणि घरात अन्न नव्हते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते। त्या पात्राचे वैशिष्ट्य असे होते, जोपर्यंत द्रौपदी जेवण करत नाही तोपर्यंत त्यातून अन्न कधीच संपत नसे। हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो। धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगातील विष्णू पृथ्वीवर चिरजीवी अमर राहिले। परशुराम हे सप्तऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते। हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात। दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती। भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती। या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पवित्र वाढले आणि म्हणूनच या दिवशी जूनच्या पवित्र सणात समावेश होतो। या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तींचे पापे नष्ट होतात। हा दिवस माता अन्नपूर्णा म्हणजे स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे। देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो। असे म्हणतात, या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते। दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी। काही जण कलश मांडून देखील पूजा करतात, तसेच घरात गोडाचा नैवेद्य देखील बनवावा। तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आता पूजेची जी मांडणी होती तर ती आता माझी करणं चालू होती। सुरुवातीला जी स्वामींची सेवा आहे तर ती मी करून घेतली। त्यानंतर आता जी काही पूजा मांडणी होती तर तिला मी सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो किंवा जेव्हा आपण कोणतीही पूजा मांडणी करतो तेव्हा तुम्ही ती जी जागा आहे पूजेची तर ती स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तिथे पूजा मांडणीसाठी सुरुवात करू शकता। तर मी तरी म्हणजे जे माझं देवघर आहे तुम्ही बघत असाल तर ही जी जिथे मला पूजा मांडायची असते तर ती जागा मी पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतो। त्याचबरोबर तुम्ही तिथे स्वास्तिक देखील काढू शकता, म्हणजेच जे आपलं तांदळाचं पीठ असतं तर त्याने देखील आपण स्वास्तिक काढू शकतो। आणि जर तुम्हाला म्हणजे तांदळाचं पीठ शक्य झालं नाही तर आपण रांगोळीने देखील स्वास्तिक काढू शकतो। त्या स्वास्तिकची तुम्ही पूजा करून घ्या। त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पाठ चौरंग जे काही ठेवायचं असेल तर तो तुम्ही ठेवू शकता। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी म्हणजे त्या समय होत्या तर त्या मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आता मी आता इथे सेवेला सुरुवात करत आहे। तुम्ही माझ्या देवघरातील महालक्ष्मी देवीची मूर्ती बघितली असेल तर महालक्ष्मी मूर्ती म्हणजे जी महालक्ष्मी देवीची मूर्ती होती तर ती खूप छोट्या साईजची होती, त्यामुळे तिला हाईट देण्यासाठी मी खाली कुंचमचा यूज केलेला आहे। म्हणजेच जो कुंचम असतो तुम्हाला माहिती असेल, जे आपण
कुंचम सेवा करतो तर तेव्हा आपण जो कुंचम यूज करतो तर तो मी इथे पूजेमध्ये घेतला होता, कारण मला म्हणजे देवी आईला हाईट द्यायची होती आणि त्याचबरोबर जे कुंचम होता तर त्याच्यावरती देखील अष्टलक्ष्मी दिलेल्या आहे. म्हणजेच जो कुंचन मी घेतलेला आहे तर त्यावरती अष्टलक्ष्मीच्या आहेत तर त्या कोरलेल्या आहेत, त्यामुळे तो देखील मला इथे पूजेमध्ये ठेवायचा होता. पण मी तो म्हणजेच भरून नाही घेतला, तो मी तसाच ठेवलेला आहे. फक्त त्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहे. म्हणजेच जशा प्रकारे आपण कुंचम सेवा करतो तर तशा प्रकारे मी इथे कुंचम सेवा केलेली नाहीये, फक्त तो भरून ठेवलेला आहे. म्हणजेच सुरुवातीला मी इथे जे पिवळ्या कलरचे वस्त्र होते, कारण भगवान श्री विष्णूंना पिवळा कलर हा खूप प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सोबत सेवा करायची असते. त्यामुळे इथे मी जो पिवळा रंग होता तर त्या कलरचे मी ते वस्त्र घेतले होते. त्यावरती जो कुंचम आहे तर तो मी सुरुवातीला ठेवून घेतला. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर माझ्याकडे कमळाचा दिवा देखील होता, तर तो दिवा मी इथे यूज केलेला आहे, कारण तो दिसायला देखील खूप छान दिसतो. आणि आपण जेव्हा आपल्या पूजेमध्ये तशा प्रकारचे नवीन नवीन काही म्हणजेच वस्तूंचा यूज करत असतो तर तेव्हा आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते. जो कमळाचा दिवा होता तर त्यातील मी म्हणजेच कमळ मी सेपरेट केलेला आहे, म्हणजेच ज्या कमळाच्या पाकळ्यासारखे जे डिझाईन आहे तर ती मी इथे पूजेमध्ये घेतलेली होती. आणि जो दिवा होता त्यामधला तर तो मी साईडला काढून ठेवला होता. त्याचबरोबर त्यावरती मी महालक्ष्मी देवीची जी मूर्ती होती तर खालती मी थोडीशी तांदळाची रास ठेवली आणि त्यावरती मी जी महालक्ष्मी देवीची मूर्ती होती तर ती ठेवून घेतली. महालक्ष्मी देवीला मी हळदी कुंकू वाहून घेतले, त्याचबरोबर त्यांना मी वस्त्र परिधान केले. त्याचबरोबर जे काही म्हणजेच मी गजरा तयार केला होता पूजेसाठी तर तो देखील मी इथे महालक्ष्मी देवीला अर्पण करून घेतला. त्यानंतर आपल्याला या दिवशी अक्षय पात्र देखील भरायचं असतं, म्हणजेच आपण कोणत्याही तांब्यामध्ये आपण अशा प्रकारे अक्षय पात्र भरू शकतो. तर इथे तुम्ही बघत असाल तर जो माझ्याकडे अष्टगणपतीचा तांब्या होता तर तो इथे मी पूजेमध्ये यूज केलेला आहे. आणि त्यावरती म्हणजे तो पूर्ण आपल्याला तांदळाने भरून घ्यायचा असतो आणि त्यामध्ये एक हळकुंड, गोमती चक्र, शंख सर्व वस्तू आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. म्हणजेच जे आपण अक्षय पात्र भरणार आहोत तर त्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघत असाल तर त्यावरती मी जे कॉईन होते, सिक्के होते तर ते देखील ठेवले होते. आणि जो माझ्याकडे चांदीचा कॉईन होता तर तो देखील मी इथे ठेवला होता पूजा करण्यासाठी, कारण या दिवशी आपण म्हणजे सोन्या चांदीची खरेदी देखील करत असतो तर आपण या दिवशी ती देखील खरेदी करू शकतो. आणि जे माझ्याकडे शंखचक्र दिवे होते तर ते देखील मी या पूजेमध्ये लावून घेतले. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला सोबत सेवा करायची असते, त्यामुळे भगवान विष्णूंचं प्रतीक म्हणून मी ते शंखचक्र दिवे होते तर ते मी इथे पूजेमध्ये ठेवलेले होते. यानंतर जी महालक्ष्मी देवीची पूजा होती तर ती देखील मी करून घेतली. जे काही स्तोत्र मंत्र मला पठण करायचे होते ते देखील मी करून घेतले. यानंतर तुम्ही बघत असाल तर समयांना देखील मी छान प्रकारे असे हार जे होते तर ते परिधान केले, म्हणजेच त्यांना मी घातले, कारण त्या दिसायला देखील खूप छान दिसतात. आणि यानंतर जी काही महालक्ष्मी देवीची सेवा होती तर ती देखील मी करून घेतली. आणि जी स्वामींची आपल्याला नित्यसेवेमधली जी काही सेवा असते तर ती देखील मी करून घेतली. यानंतर महालक्ष्मी देवीची पूजा झाल्यानंतर जी महालक्ष्मी देवीची आरती आहे तर ती देखील मी इथे करून घेतली. आणि खरंच पूजा केल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं. आणि आपलं जे वातावरण आहे म्हणजेच जिथे मी राहतो तर तो एरिया बंगाली आहे, त्यामुळे इकडे आपल्या देवांचे तर मंदिर नाही, त्यामुळे ज्या काही सेवा असतात तर त्या मी अशा प्रकारे रूमवरतीच करत असतो. आणि पूजा केल्यानंतर खरंच मला देखील खूप प्रसन्न वाटतं आणि माझा जो दिवस आहे तर तो देखील खूप छान जातो आणि एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अंगामध्ये निर्माण होते. आणि आपण नवीन कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो तर तेव्हा आपल्याला एक नवीन उत्साह येतो. तर तुम्ही देखील अशा प्रकारे जी काही सेवा असते म्हणजेच ज्या आपल्या सेवा असतात, स्वामींच्या सेवा असतात, तर तुम्ही देखील अशा प्रकारे करत जा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये देखील एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्यानंतर आता आरती झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती महालक्ष्मी देवीने माझ्या हातून करून घेतली आणि सेवा करून देखील मला खूप छान वाटलं. तुम्हाला मी केलेल्या सेवा किंवा पूजा कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा जा, जेणेकरून मला देखील एक आयडिया येऊन जाते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.